नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्ष असतं माझं या साम टीव्ही डिजिटलच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्ष असतं माझंच्या माध्यमातून आपण दररोज बातम्यांबद्दल बोलत असतो, बातम्यांच्या पलीकडच्या विषयांबद्दल बोलत असतो, बातम्यांमध्ये दडलेल्या बातम्यांबद्दल बोलत असतो आणि अशा अनेक घटना घडामोडी घडत असतात, व्यक्ती असतात की त्यांच्याबद्दल घडलेल्या काही घटनांबद्दल अधिक एक भाष्य करण्याची, एक मत मांडण्याची गरज असते. आणि असाच एक विषय आपण घेतलेला आहे, तो म्हणजे पंकजा मुंडे, भाजपच्या नेत्या आणि मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाचं एक मोठं नाव. बातमी म्हटलं तर त्यांच्याशी संबंधित थेट नाहीये, म्हटलं तर आहे, म्हटलं तर खाजगी विषय आहे, पण म्हटलं तर सार्वजनिक सुद्धा झालेला आहे. बातमी फार साधी आहे आणि एखादी कोणत्याही कुटुंबात असू शकते, इतकी साधी सुधी, चांगली, आनंदी, अशा सगळ्या प्रकारची. तर बातमी आहे पंकजा मुंडे यांचे चिरंजीव, यांचा मुलगा अमेरिकेत गेलेला आहे, आर्यमान, आणि तो तिकडे शिकणारे आहे आणि पंकजा मुंडे त्याला सोडायला तिकडे गेलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांनी पोस्ट टाकली आणि त्याच्या आत्तापर्यंतच्या काही महत्त्वाच्या परीक्षांना त्या उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. त्यामुळे एक आईचं हृदय म्हणून, आईचं मन म्हणून त्यांनी असं ठरवलं की काही काळ आपण आपल्या मुलासोबत घालवला पाहिजे, कारण तो तिकडे पुढे ग्रॅज्युएशनसाठी चाललाय, उच्च शिक्षणासाठी चाललेला आहे, वगैरे वगैरे असा हा विषय होता. त्यामुळे वस्तुतः काही त्याच्यावरती एखादी छोटी बातमी त्यातल्या त्यात झाली तर झाली, बाकी काही फार चर्चा करावी असा विषय होता का, तर मुळीच नव्हता. पण मग चर्चा झाली. चर्चा यासाठी झाली कारण पंकजा मुंडे यांच्या त्या पोस्ट नंतर मोठ्या प्रमाणात त्यांना ट्रोलिंग सहन करावं लागलं. आता ट्रोलिंगचा दोन भाग करावे लागतील. एक, कारण नसताना उगाच आपल्या खोड्या काढत बसणं म्हणजे ट्रोलिंग असतं, पण काही वेळा जर का काही खरंच मुद्देसूद काही महत्त्वाचे मुद्दे मांडले असतील तर त्याची दखल घ्यावी लागते. आणि पंकजा मुंडे यांच्या या पोस्टवरती आलेल्या कमेंट्सपैकी बहुतांश चांगल्या कमेंट्सचा सूर असा होता, सभ्यपणे विचारलेल्या कमेंट्सचा सूर असा होता की पंकजाताई, तुमचे चिरंजीव, तुमचा मुलगा अमेरिकेत चाललाय, आम्हाला आनंद आहे, चांगली गोष्ट आहे, त्याला शुभेच्छा आहेत, त्याच्या शिक्षणासाठी शुभेच्छा आहेत. पण त्याच वेळी महाराष्ट्रात, मराठवाड्यात, बीडमध्ये ऊसतोड मजुराची मुलं मुली असतात, गरीब मुलं मुली असतात, महाराष्ट्रभर पसरलेली आहेत, मराठवाड्यात सुद्धा आहेत मोठ्या प्रमाणात. त्यांच्या शिक्षणासाठी असे काही प्रयत्न का नाही केले जाऊ शकत की या कार्यकर्त्यांनी, या सगळ्याला, या मुलांनी, कारण ते गरिबीचं दुष्टचक्र असतं की ते गरिबीत असतात, त्यांना वरती येण्यासाठी राजकारणाची गरज पडते, राजकारणाच्या गरजेतून ते मग राजकारण नेत्यांच्या मागे लागतात आणि त्यातून त्यांचे ते निष्ठावान कार्यकर्ते बनतात. कार्यकर्ता करताच आयुष्य निघून जातं. इकडे नेत्यांची पोरं आमदारकी, खासदारकी मिळवतात, मंत्रिपद मिळवतात, पक्षामध्ये मोठ्या पदावर जातात किंवा परदेशात शिकायला जातात. अशा प्रकारचा त्या कमेंट्सचा सूर होता. आणि त्यामुळे पंकजा मुंडेंनी सुद्धा विशेष म्हणजे त्याची दखल घेतली आणि त्याच्यावरती त्यांनी सुद्धा कमेंट केली. पंकजा मुंडेंचं कौतुक म्हणजे त्यांनी सुद्धा कमेंट केली त्याच्यावरती. त्यांच्या बोलण्याचा सूर असा आहे, कारण त्या कमेंट सगळ्या पोस्ट तुम्हाला उपलब्ध असतील, त्यामुळे मी काही त्याची पुनरावृत्ती करत नाही. पण पंकजा मुंडेंनी त्याच्यामध्ये असं बोलणं साधारणपणे मांडलेलं आहे की मुंडे कुटुंबियांनी ऊसतोड मजुरांसाठी, त्यांच्या मुलांसाठी काय केलेले ते महाराष्ट्रासमोर आहे. आणि माझा मुलगा बराच काळ आता तिथे परदेशात असणार आहे, त्याच्या काही महत्त्वाच्या परीक्षांसाठी मी उपलब्ध नव्हते आणि म्हणून मी त्याला हे वेळ देण्याचं ठरवलेलं आहे एक आई म्हणून, असं त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. आता त्यानंतर ज्यांनी ज्या काही टीका टिप्पण्या केलेल्या आहेत त्यांचं समाधान झालं की नाही ते कळायला काही मार्ग नाहीये. पण मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती राडा मात्र झाला, जो काही व्हायचा तो. लोकांनी खूप टीका टिप्पणी सुद्धा केलेली आहे. त्या मुद्द्यांकडे मात्र माझं लक्ष वेधलं गेलेलं आहे आणि त्याचे दोन भाग आहेत. एकदम सगळं नाकारता येणार नाही, म्हणजे पंकजा मुंडे या केवळ स्टार्टिंग पॉइंट ठरलात. वस्तुतः महाराष्ट्रामध्ये प्रमुख राजकीय नेत्यांपैकी असं एकही नसेल की ज्यांची मुलं बाळं ही परदेशात शिकायला गेलेली नाही आहेत. आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री आहेत, उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत, ते मुंबईतल्या अतिशय उच्च प्रतिष्ठित अशा शाळेत शिकलेले आहेत. पवार यांच्या कुटुंबियांमधली सुद्धा सगळी जी पुढची पिढी आहे ती सगळी परदेशात किंवा उच्च शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. काँग्रेसचे नेते असतील, शिवसेनेचे असतील, भाजपचे नेते असतील, उत्तम शिक्षण घेत आहेत. आणि इथे मी अगदी डबल अंडरलाईन हे सांगू इच्छितो की त्यातल्या कोणाही बद्दल माझं काही म्हणणं नाहीये. उलट चांगलं शिक्षण जर का ते घेत असतील तर ते समाजासमोर एक चांगला आदर्श उभा करतायत. कोणत्याही पालकांप्रमाणे ते आपल्या मुलांना जास्तीत जास्त उत्तमोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करतायत. त्यामध्ये
कोणाला काही आकस किंवा पोट दुखायचं काहीच कारण नाही. पण हा झाला एक भाग. ज्या मुद्द्याबद्दल सर्वाधिक चर्चा किंवा ज्याच्यातला जो क्रक्स आहे तो असा आहे, म्हणजे मी आता थोडंसं जे लोक टीका करतायत त्यांच्या बाजूने बोलतो. त्यांचं म्हणणं असं की आमचं याबद्दल काही म्हणणं नाही की तुमची मुलं जाऊन परदेशात शिकतायत. आमचं म्हणणं असं आहे की त्या कार्यकर्त्यांचं काय की जे तुमच्या मागे सगळे बोर्ड फलक घेऊन सगळे बोंबा मारत असतात, तुमच्यासाठी रक्ताचं पाणी करतात, केसेस लावून घेतात, त्यांची जवानी त्यामध्ये जाते. त्यांना तुम्ही का नाही सांगत हो शिक्षण, उत्तम शिक्षण घ्या, त्यांच्यासाठी तुम्ही काय का नाही करत, असा एक मुद्दा मांडला जातो. आता हा मुद्दा सुरुवातीला एकदम असं वाटतं अंगावर येण्यासारखा आहे, पण त्याच्यातला पॉलिटिकल पार्टच कोणी नीटपणे स्पष्ट करत नाही आणि त्याबद्दल थोडंसं दोन्हीकडे बोट ठेवण्याची गरज आहे. दोन्हीकडे नेमका काय प्रॉब्लेम आहे ते सांगण्याची तिथे गरज आहे. एखाद्या राजकीय नेत्याकडे जेव्हा कार्यकर्ते जात असतात, त्याच्यापैकी ज्यांना खरंच अभ्यासाची इच्छा असते, आवड असते, ज्यांना पुढे शिक्षण आणि त्या क्षेत्रात पुढे जायचं असतं, काही शिक्षण केलं, नोकरी केलं, ग्रॅज्युएशन केली, स्पेशलायझेशन घेतलं आणि आणखी पुढे गेले, ते त्या ठिकाणी जातातच जातात. पण ज्यांना राजकारण किंवा तत्सम आदी प्रकारे आपला एक प्रभाव गट तयार करायचा असतो, राजकारणाची ज्यांना हौस असते, आवड असते, काही प्रमाणात कंपल्शन पण असतं, पण ज्यांना आवड असते ते त्या मार्गाला तिथेच लागतात. हे पण तितकंच खरं आहे की म्हणून तर राजकारणामध्ये अशा अनेक सगळ्या शिकलेल्या पिढ्या परदेशात का नाही निघून गेल्या. अनेकांची नावं सांगता येतील. उत्तम शिक्षण झालेले ते राजकारणातच आलेले आहेत. अनेक मराठवाड्यातले नेते सांगता येतील, पश्चिम महाराष्ट्रातले सांगता येतील. उत्तम शिकलेली मुलं आहेत. काही जणांचं परदेशात झालं असेल, काही नाही, काहींचं भारतात उत्तम शिक्षण झालेलं आहे, ते राजकारणातच आलेले आहेत. तेव्हा एक तर राजकारणाची मुळात आवड, हौस, गोडी असावी लागते, ती तुमच्या रक्तात असावी लागते आणि त्यासाठी तुम्ही तिकडे जाता. मग तुम्ही कार्यकर्ते असा किंवा नेता असा. त्यामुळे एकदा आपण हे मान्य करूयात की ज्या कार्यकर्त्यांबद्दल असं म्हटलं जात आहे की नेत्यांनी कार्यकर्त्यांना का नाही सांगितलं की तुम्ही शिक्षण घ्या, परदेशात जा, शिक्षण घ्या वगैरे, तर एक तर ती आवड पाहिजे, त्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाचा तो पिंड नसतो. अनेकांचा पिंड हा कार्यकर्त्याचा पिंड असतो. अनेकांचं असं वाटत असतं की आपण राजकीय क्षेत्रात काम केलं पाहिजे, चळवळीत काम केलं पाहिजे. ती एक आवड असते, तिकडे ते प्रशिक्षण होत जातं आणि तिकडे त्या मार्गाला ते लागत जातात, त्यात ते रमतात सुद्धा. आता या तरुणाई समोर काही चित्र नसतं का आजूबाजूला कोण काय शिकतंय, कोण कुठे काय जातंय, सगळंच तर त्यांच्या समोर घडत असतं. मग तरी सुद्धा जेव्हा ते लोक, हे कार्यकर्त्यांबद्दल मी म्हणतोय, ते जर का की बाबा आपण शिक्षण घेऊन नोकरी धंदा करून अशा प्रकारे पुढे शहरात जाऊ, हा जर का त्यांनी नसेल चॉईस घेतला, स्वीकारला, तर मग त्याचं खापर आपण मग पंकजा मुंडे काय किंवा आणखी इतर कुठले नेते असतील मोठे, त्यांच्यावरती फोडण्यात काय पॉइंट आहे? तुम्ही काय केलं? तुम्हाला संधी असेल तर तुम्ही जा, तुम्ही शिका, असा सुद्धा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. दुसरी गोष्ट, हा मुद्दा जेव्हा जेव्हा उपस्थित होतो याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की राजकारणी त्याचं उत्तर नाही देऊ शकत, पण मला ते कॉमन सेन्सचा मुद्दा आहे, त्यामुळे तो तुम्हाला सांगायला हरकत नाही. तो मुद्दा असा आहे की नेत्यांची मुलं परदेशात, आमची मुलं जिल्हा परिषदेत, महापालिकेच्या शाळेत किंवा आणखी कुठल्या साध्या सुध्या शाळेमध्ये, सरकारी शाळेमध्ये, ही डिस्पॅरिटी का, अशा प्रकारचा एक मुद्दा उपस्थित होतो. भावनेचा मुद्दा करण्यासाठी हा ठीक आहे असू शकतो, पण तिकडे लॉजिक आणि व्यावहारिक पातळीला जर का बघायला गेलं तर आपण ही अपेक्षा बाळगू शकतो की जे सर्वसामान्य प्राथमिक आणि उत्तम शिक्षण दिलं पाहिजे त्यासाठी आपण म्हणू शकतो की आम्हाला गोष्टी मिळाल्या पाहिजेत. पण दरवेळी अशी तुलना करणं की मग परदेशातलं शिक्षण, इथलं शिक्षण, तर त्या दर्जाचं शिक्षण इथे आणण्यासाठी जी प्रचंड कॉस्ट त्याच्यात घालावी लागेल ती सध्या घातली जात नाहीये. तो दबाव तयार करावा लागेल आपल्याला की असं शिक्षण आम्हाला महाराष्ट्रामध्ये द्या. पण तो तरी खरंच फोकस असतो का कार्यकर्त्यांचा? म्हणजे एकीकडे तुम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असं, म्हणजे कदाचित पंकजा मुंडे यांना हा अडचणीचा प्रश्न विचारणारे कदाचित वेगळ्या विचारांचे असू शकतात, हरकत नाही, ज्याने त्याने आपापल्या विषयावरती राजकारण करावं. पण मग तुम्हाला कोणी रोखलेलं आहे? पंकजा मुंडे त्यांनी त्यांच्या मुलाचं बघितलेलं असेल, हरकत नाहीये. जर तुम्हाला वाटतं की महाराष्ट्रामधल्या ऊसतोड मजुरांचंच कशाला, कोणत्याही गरीबाच्या पोराला उत्तम शिक्षण मिळावं, तर महाराष्ट्रातल्या शाळा उत्तम झाल्या पाहिजेत, हा अजेंडा कोणी का नाही बनवून घेत? मग तुम्ही कोणत्याही XYZ कोणत्याही पक्षाचे असा, असं होतं का? आणि असं होत नसेल तर केवळ कुठल्या तरी एखाद्या नेत्याला तेवढ्या पुरता त्याच्या नाजूक विषयावरती, त्याला जिव्हारी लागेल अशा विषयावरती, त्याच्यासाठी अगदी जीवापाड महत्वाच्या असणाऱ्या, आता पंकजा मुंडेंसाठी त्यांचा मुलगा चाललाय परदेशामध्ये, तर तिथे असा प्रश्न विचारण्यामागचा हेतू काय असतो, असा मला अनेकदा प्रश्न पडतो. दुसरा भाग, आणि त्याचप्रमाणे तो तितकाच महत्वाचा आहे, तो म्हणजे हे कार्यकर्ते, आपण मग तो सर्वपक्षीय म्हणू, या कार्यकर्त्यांना सुद्धा नेता होण्याची हौस असते की नाही, याही प्रश्नाला आपल्याला भेटावं लागेल. जेव्हा आपण तालुक्याचं काळीज, जिल्ह्याचं काळीज, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, खजिनदार, सचिव, सहसचिव, प्रवक्ते,
म्हणजे एकतर आपण कुठल्या तरी मुख्य पक्षाला जाऊन जॉईन व्हायचं, तिकडे आपलं काही झालं नाही तर आपली संघटना काढायची, त्या संघटनेचा आपणच अध्यक्ष व्हायचं, मग आपण कार्यकारिणी बनवायची, मग त्याचे प्रदेश स्तरावरचे नेते आपण बनवायचे. अशा असंख्य संघटना आणि छोट्या मोठ्या संघटना, काही पक्ष सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. आता इथे तर तुम्हाला कोणी सांगितलं नव्हतं राजकारणापायी स्वतःच्या वाहनं झिजवून घ्या, पण तरी सुद्धा अशा संघटना बनतात, अशा ठिकाणी लोक जातात, तरुण जातात. अनेक ठिकाणी मी मधल्या काळात मला जे काही आता मी अनेक ठिकाणी फिरायला मला संधी मिळाली, महाराष्ट्रावर जाता आलं, तर एक तिथल्या तरुणाईमध्ये असं काय असतं की जरा 4-5 जण एकत्र आली की एक संघटन बनवायचं, एक त्याची संघटना बनवायची, एक आक्रमक संघटना बनवायची. आणि हा प्रकार वाढताना का दिसतोय? मोठ्या प्रमाणात अशा संघटना बनतात. आपल्याला स्वतःला असं अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, उभरतं नेतृत्व, युवा नेतृत्व हे फ्लेक्स का तयार होतात? ही कसली हाव आहे, ही कसली भूक आहे आपल्याला रेकग्निशनची, की आपल्याला फोटो बनवावे लागतात? इथे तर तुम्हाला सांगितलं नव्हतं, इथे तर नीट तुम्हाला शिक्षण करावं, नोकरी करावी किंवा काय उच्च शिक्षण घ्यावं, या अपेक्षा तुमच्या मनात का येत नाही? हे तुम्हाला कोणी करायला सांगितलं होतं का? म्हणजे माझा हा प्रश्न मी थोडं राजकारण्यांना बाजूला ठेवतोय, मी त्या तरुणाईला विचारतोय की जी तरुणाई मुळामध्येच जिला राजकारणामध्ये प्रचंड रस तयार झालाय, विशेषतः ग्रामीण तरुणाई. शहरात सुद्धा आहे, पण प्रामुख्याने शहराच्या फ्रिंज भागात, म्हणजे शहर जिकडे गावाला भिडतं त्या भागामध्ये जी नवीन सुबत्ता आलेली आहे, त्यानंतर मोठ्या प्रमाणात असं दिसून येतं की अशा छोट्या मोठ्या संघटना तयार होतात. अपेक्षा काय की पहिल्यांदा संघटना, मग त्या संघटनेच्या माध्यमातून संघटन, मग एक स्वतःचा एक वरचष्मा तयार करायचा, आणि मग भावी नगरसेवक, भावी आमदार, मागे विधिमंडळाचा फोटो, कधी महापालिकेचा फोटो. मग राजकारण इतकं आवडत असेल तर मग ज्यांना शिक्षणाची दिशा कळलेली आहे त्यांना, मग ते राजकारण्यांची पोरं असो नाही तर कुणाची का असो, आपल्याला बोट दाखवायचा काय अधिकार आहे? आपल्याला ती हौस असते की नाही राजकारण करण्याची? आपल्याला ती हौस असते की नाही तालुक्याचं काळीज, जिल्ह्याचं काळीज, आमचं उभरतं युवा नेतृत्व, आमचे मार्गदर्शक, आणि मग तो असा फोटो आणि मग मोबाईल हात कानाला लावलेला आणि मग गॉगल वगैरे केलेले, या अपेक्षा कोणाच्या असतात? आणि मग हे लोक कोण असतात? हे तेच लोक असतात की जे या बाकीच्या सगळ्या मंडळींना, ज्यांची मुलं परदेशात जाऊन शिकत असतात, त्यांच्या अवतीभोवती असतात. म्हणजे तुम्हाला त्या राजकारणाचे जे छोटे छोटे मोठे सूर्य आहेत त्यांच्या प्रकाशात तुम्हाला सुद्धा काजवा व्हायचं असतं, तुम्हाला सुद्धा चमकून घ्यायचं असतं. तुम्हाला असं वाटतं की ती सत्ता आपण आपल्यामध्ये ओढून घेतोय, खेचून घेतोय, आपण सुद्धा त्या सत्तेचा एक भाग आहोत, आणि त्यासाठी तुम्ही झटत असता. आणि मग मात्र असं आपण बोलणं की तुमच्या मुलांना तुम्ही शिक्षणाला पाठवताय आणि आम्ही फक्त काय चादरीच उचलायच्या का? कुणी सांगितलं? हा चॉईस नेहमीच तुमचा होता. ग्रामीण भागातून शहरात येऊन उत्तम शिक्षण घेऊन किती यशकथा महाराष्ट्रात तयार झाल्या याची कितीतरी उदाहरणं देता येतील. प्रचंड मोठ्या संख्येनं उद्योजक झाले, कर्तबगार अधिकारी झाले, नोकरदार झाले, कर्मचारी झाले असतील, कुठे परदेशात सुद्धा गेलेले आहेत. मग ही उदाहरणं तुमच्या आजूबाजूचीच असताना असा गळा काढणं की आम्ही काय फक्त चादरीच उचलायच्या का? मग त्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस कुणाच्या का असेना, ही आत्मप्रताडणा आहे. हा स्वतःच्या डोळ्यावरती स्वतःहून ओढून घेतलेला एक पडदा आहे. म्हणजे आपणच आपल्याला गोंजारायचं की अरे बघा, आपले नेते काही आपल्याला लक्ष देत नाही, ते आपल्याकडनं फक्त चादरीच उचलवून घेतात आणि मग त्यांची मुरलं जातात परदेशात. ही आत्मवंचन आहे. हे स्वतःपाशी न कबूल केलेलं एक सत्य आहे. ते सत्य आहे की आपल्यालाच मुळात हौस आहे चादरी उचलायची. हे एकदा नाकारणार आहे, आपण स्वीकारणार आहोत की आपल्यालाच हौस आहे चादरी उचलायची, आयुष्य त्याच्यात घालवायची, कारण ती नशा आम्हाला आवडते, ती राजकारणाची नशा आम्हाला आवडते. ते संघटन, ते मग सगळं जिल्हा भंडावून सोडला, सगळा राजकारण नेत्याच्या मागे पुढे राहिलं आणि मग एक महत्व मिळतं. ते तुम्ही प्रोफेशन म्हणून स्वीकारलं असेल, करिअर म्हणून स्वीकारलं असेल तर माझं काही म्हणणं नाही. तुम्ही स्वीकारलं असेल की मला हा एक मार्ग आहे, त्या मार्गातून मला पुढे जायचंय, मला स्वतःचं अस्तित्व तयार करायचंय, हरकत नाही. पण एकदा का मग त्या राजकारणात तुम्ही पडला असाल तर मग आता या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. ही किंमत तुम्हाला मोजावी लागेल. याच्यातला मध्यम मार्ग हा आहे. याच्यातला हा मध्यम मार्ग असू शकतो की ठीक आहे, नेत्यांची मुलं परदेशात जात आहेत, जाऊ द्या, आणि कुणाचीही गेली पाहिजे, उत्तम शिक्षण घेतलं पाहिजे, पण त्याच वेळी आपल्याकडे असं उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे. आपण राजकारणात असू, कदाचित आपण कार्यकर्ता म्हणून असू, पण आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनी मिळून शिक्षण हा मुद्दा कळीचा होऊ शकतो का? त्यासाठी आपण काही बोलू शकतो का? भांडू शकतो का? अनेकदा छोट्या मोठ्या अमुक चौकाला तमुक महानेत्याचं, महापुरुषाचं नाव दिलं गेलं पाहिजे. पुतळा असेल तर पुतळ्यावरती काहीतरी ऊन वारा पावसापासूनचा एक बंदोबस्त केला पाहिजे.
कुठेतरी आणखी काहीतरी केलं पाहिजे. हे मुद्दे जितक्या सहजपणे आमच्या कळीचे मुद्दे बनतात, तसे कामाचे मुद्दे आमच्यासाठी का नाही कामाचे बनत? त्यासाठी तरुणाई, त्यासाठी हे संघटन आज मुंबईच्या महाराष्ट्रातल्या गल्ली बोळामध्ये, विशेषतः छोट्या ज्याला आपण टियर 2 सिटीज म्हणू त्या भागामध्ये इतकं संघटनात्मक जाळं विणलेलं असं दिसतं, इतक्या संघटनांची नावं दिसतात बोर्डावरती. ही तरुणाई इतकी संघटित असेल एकेका संस्थेबरोबर, संघटनेबरोबर, तर ती काय चमत्कार घडवून आणू शकते? त्यांनी कोणताही विषय घेतला तर केवढा चमत्कार घडवून आणला जाऊ शकतो. पण तो आणायचा नाही आम्हाला सुद्धा तीच म्हणजे मराठीमध्ये असं गमतीमध्ये म्हणतात बोंबलत फिरणे. जर का आम्हाला ठरवलंच असेल की बोंबलत फिरायचं आहे, तर मग आपण कशाला नावं ठेवायची राजकारण्यांच्या मुलांना ज्यांना करिअरची दिशा कळलेली आहे, मग ती कोणाची असो. माझा आज हा व्हिडिओ घेत असताना म्हणजे जेव्हा व्हिडिओचा मी हा विषय टाकला तेव्हा अनेकांना असं वाटलं की मी पंकजा मुंडेंवरती टीकेच्या स्वरूपात हे लिहितोय की नाही, पण त्यांनी बहुधा माझा हा पूर्ण टेक्स्ट वाचला नसेल. मी म्हणालो होतो की हा विषय खोल आहे आणि म्हणून काही बाबतीत बोट राजकारणाकडे दाखवत असताना 3 बोट जी आपल्याकडे ती सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे माझा हा व्हिडिओ होता. नेहमीप्रमाणे मी कमेंट्स घेत असतो. पहिल्यांदा मी साम टीव्हीवरच्या आमच्या जो व्हिडिओ मी रिले करत असतो लाईव्ह त्यावरच्या कमेंट्स घेतो. 28 कमेंट्स आलेल्या आहेत त्या घेईन मी. त्याच्यानंतर मी माझ्या फेसबुकवरच्या अकाउंटवरती जाईन आणि कमेंट्स घेईन. रोहन सामंत म्हणतात सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या मुलांसोबत एखाद्या गरीब कार्यकर्त्याचा मुलांना पण बाहेर परदेशात पाठवायला पाहिजे. बहुतेक सर्वच पक्षातील नेत्यांची मुलं बाहेर शिकतात. तर मग त्यांनी मुलांची नावं पण दिलेली आहेत सगळ्यांची, सगळ्या त्या नेत्यांची वगैरे. चांगली कल्पना आहे, पण मी चुकत नसेल तर प्रत्येक पक्ष त्याच्या विविध वेगवेगळ्या फाउंडेशनच्या माध्यमातून वगैरे अशा प्रकारे हे करत असतो, मदत करत असतो असा ते दावा करू शकतात. तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण पुन्हा तुमची मागणी चुकली आहे. पुन्हा मागणी काय आहे की कुणाचा तरी उपकार मिळावेत आणि एखाद्या पोराचं काहीतरी कल्याण व्हावं. व्यवस्था बदलायबद्दल आपल्याला डोक्यातच येत नाही. म्हणजे अजूनही डोक्यात काय नेत्याने आपल्या पोरावर आणखी कोणाला तरी बरोबर घ्यावं. शाळेची व्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था, त्याच्यासाठी स्कॉलरशिप, परदेशात जाण्यासाठी स्कॉलरशिप, फेलोशिप द्यावी हे तुमच्या डोक्यात येत नाहीये. आपल्याला व्यवस्था बदलायची नाही, आपल्याला आणखी उपकारच आम्हाला कसे मिळतील या पद्धतीचं आपली ही अपेक्षा. आपल्याला जास्त अपेक्षा केली पाहिजे. वैशाली पाटील म्हणतात पश्चिम महाराष्ट्रात देखील काही वेगळी स्थिती नाही. सहकारी साखर कारखाने, सूत गिरणी, दूध डेअरी, खासगी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून इथले लोक दावणीला बांधले गेलेत. आमचे नेते आमचं काळीज म्हणाले इथले लोक मजबूर आहेत. संख्येनं मोठ्या असलेल्या इथल्या समाजाला सरकारकडून जाणीवपूर्वक शैक्षणिक व आर्थिक सवलती नाकारल्या जातात. तर मग सवलती जर सरकारने दिल्या तर नेत्यांच्या दावणीला कोण राहणार? म्हणजे मी माझ्या आता विषयापुरता बोलायचं झालं तर तुमच्या या अडचणीचा आणि परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा काही संबंध नाहीये. या सगळ्या अडचणी असताना सुद्धा परदेशात किंवा उत्तम शिक्षण घेऊन उत्तम करिअर करता येतं. आणखी पण मी काही कमेंट्स घेतोय. रामचंद्र पवार म्हणतात केजरीवाल दिल्लीच्या शाळा जशा उत्तम केल्या, उत्तम शिक्षण चालू केलं, तसं आज देशभर झालं तर गरिबांची हुशार मुले पुढे जातील. फक्त पुढचं हे पहिलं वाक्य चांगलं आहे आणि अशा राजकारण्यांची सुमार बुद्धीची परदेशात शिकलेली मुलं नक्कीच मागे पडतील. असं आपण कशाला म्हणा? तुमची पहिली मागणी मला मान्य आहे की दिल्लीत जशा शाळा उत्तम झाल्या तशा शाळा देशभर आणि महाराष्ट्रभर उत्तम झाल्या पाहिजे, ते मान्य आहे. सुहास माने म्हणतात प्रसन्न तो काळ वेगळा होता, आता वेगळा आहे. पण वेगळा आहे तर तो मग चांगला बनवायचा की नाही हा प्रश्न कुणाला विचारायचा आपण? विपुल हिरे म्हणतात KG to PG शिक्षण भारतात फ्री झालं पाहिजे. खरंच झालं पाहिजे. एवढा पैसाही भारतामध्ये आहे की असं उत्तम शिक्षण देता येऊ शकतं आणि अशा प्रकारे मोफत शिक्षण जर का देण्याची सोय झाली आणि उत्तम दर्जेदार शिक्षण झाली तर अनेक प्रश्न सुटू शकतात, अगदी शिक्षण क्षेत्रातल्या आरक्षणाच्या सह. चंद्रकांत पाटील म्हणतात परदेशात मुलं पाठवण्यापेक्षा आपल्या देशात कशी मुलं येतील हे नेत्यांनी बघितलं पाहिजे वगैरे. नितीन मुंडे म्हणतात एक विद्यार्थी म्हणून तो कुणाचाही मुलगा असो चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळणं हे त्या मुलाचा अधिकार आहे. हे बरोबर आहे, तो नक्कीच अधिकार आहे. जेव्हा तो राजकीय नेत्याचा मुलगा असतो, लोकनेत्याचा, मग लोकनेत्री असो किंवा लोकनेता असो, त्यावेळी अपेक्षा अशी असते की ज्या गोष्टीसाठी तुम्ही एक पालक म्हणून
स्वतःच्या मुलासाठी त्याच्या शिक्षणासाठी झगडत असता, प्रयत्न करत असता, अशाच प्रकारचं शिक्षण किंवा त्याच्यापेक्षा बरं शिक्षण तुम्ही ज्या समाजात वावरता, भागात वावरता, तिथे उभं राहता, तिथल्याही लोकांना मिळावं अशी ती अपेक्षा आहे आणि ती मी नाकारलेली नाही. ती मी नाकारलेली नाहीये. मी आता माझ्या फेसबुक अकाउंटवरती जातो, तिथल्या सुद्धा कमेंट्स घेतो मी. 84 कमेंट्स आलेल्या आहेत माझ्या या जो मी प्रोमो शेअर केलेला असतो त्या प्रोमोच्या खालच्या या कमेंट्स आहेत त्याही मी घेतो. सागर जाधवराव म्हणतात, नेत्यांच्या खासगी जीवनाबद्दल लोकांनी कसलंच बोलायला नको, पण माझ्या मते एकतर हे तितकंसं खासगी नाहीये आणि मुळात पंकजा मुंडेंनी ती पोस्ट एकदा जाहीर पोस्ट केल्यानंतर स्वतःच तुम्ही त्याला सार्वजनिक स्वरूप दिलेलं आहे. एका पातळीनंतर राजकारणी किंवा अशा नेत्यांचं जीवन पूर्ण खासगी राहू शकत नाही. त्यात इथे मात्र पंकजाताईंनी स्वतःच मुलाच्या शिक्षणाबद्दलची पोस्ट टाकलेली, त्यामुळे ती सार्वजनिकच होणार, त्याच्याबद्दल कमेंट सुद्धा येणार आणि त्यातल्या चांगल्या कमेंट्सचा मी नक्कीच विचार करतोय. म्हणून मी आणि त्याच वेळी मी लोकांच्या चुका दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्या की ज्यांचं म्हणणं की फक्त सतरंजी उचलायची का कार्यकर्त्यांनी. माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्हाला सतरंजी उचलायला जबरदस्ती केली आहे का. दीपाली दामोदर म्हणतात, जनतेला अक्कल हवी, उगाच नेत्यांच्या कशालाही काही बोलायचे. आई वडील म्हणून ते मुलांचं भविष्य उज्ज्वल बनवतात आणि कार्यकर्ते बसतात राडे करत. आता हा ज्याचा त्याचा चॉईस आहेच ना, मग कार्यकर्त्यांसमोर चॉईस आहेच, पण आम्हाला त्या प्रभावळीतच राहण्यामध्ये मजा येत असेल, आनंद येत असेल, सेटिंग होत असेल तर मग काय करणार. हा प्रश्न ज्या त्या कार्यकर्त्याने स्वतःला विचारायचा आहे. अनेकांनी मीम्स पण बनवलेली आहेत. मी ते काही त्यांना फार म्हणजे या पंकजाताईंच्या मुलाच्या शिक्षणाच्या अनुषंगाने माझ्यामध्ये एक गंभीर विषय आहे आणि आपण असं अगदी करू नये की तुमचा एक गंभीर प्रश्न हा एक थट्टा बनून जाईल. अशोक अजिनाथ वायकुळे म्हणतात, मुद्दा बरोबर पकडला जोशी. तरुण कार्यकर्त्यांना कंसात गुलामांना जागृतीसाठी गरजेचं आहे. सुधारणार नाहीत सतरंजी उचलले काही करा, बापापेक्षा मोठा यांच्यासाठी नेता असतो. त्याच्या घाण शिव्या खातील पण बापाचं बोलणं आवडणार नाही. बापाच्या घामाचा सुवास सुद्धा त्यांना दुर्गंधी वाटेल. काही प्रमाणात हे वास्तव आहे. म्हणजे आणि मी सांगतोय तोच तुम्हाला तेच सांगतो की ती नशा अशी आहे राजकारणाची, त्या प्रचाराची. नेत्यांची गाडी येते, नेत्यांबरोबर आपण वावरतो, चुकून माकून टीव्ही मध्ये सुद्धा दिसतो, नेत्यांच्या आसपास घोळतो. मुंबईला नेते आपल्याला बोलवून घेतात, मग त्यांच्या बंगल्यावर आपण राहतो. नेते आपल्याला नावाने हाक मारतात, आपल्या घरच्या छोट्या छोट्या कार्यक्रमांना येतात. नेत्यांचं आपल्याशिवाय काय अडत नाही, म्हणजे नेत्यांचं आपल्याशिवाय पान सुद्धा हलत नाही. अशा सगळ्या समजुतीतून तो कार्यकर्ता जो काही त्याचं गुळपीट जमतं तर तो अडकून जातो. पण मग प्रश्न असा आहे की हा चॉईस कुणाचा. शेवटी राजकारण म्हटलं की त्या नेत्यांना कार्यकर्त्यांचं पाठबळ हवं, नेत्याचा तो करिश्मा असतो, कार्यकर्ते जोडले जातात. आता आपण किती जवळ जायचं, किती लांब राहायचं, किती सोबत असायचं आणि कधी सोडून द्यायचं, ते ती निर्णय प्रक्रिया आपल्याला जमली पाहिजे. आणि ती ज्या त्या कार्यकर्त्याला इतके टक्के टोणपे खाल्ल्यानंतर सुद्धा जमत नसेल तर कसं व्हायचं. आणि मग आपणच म्हणायचं की आम्ही सतरंजी उचलण्यापुरता. पहिल्या निवडणुकीत कळलं, दुसऱ्या निवडणुकीत कळलं की अरे इकडे काही सत्ता बदल होत नाहीये, एकाच कुटुंबात तिकीट जात आहे, तुम्ही थांबताय का कशाला तिकडे. पण हा प्रश्न आपल्याला पडत नाही. मग जर का प्रश्नच पडणार नाहीत आणि आमची आवड तिथेच थांबायची असेल तर मग किमान शिव्या तरी घालू नका. योगेश पाठारे म्हणतात, प्रिय प्रसन्न सर, हा विषय खूप गंभीर आहे. गेल्या 1.5 वर्षापासून पालक 50% फीस कमी करण्यासाठी झटत आहे आणि आता तर आम्ही राज्य सरकार शिक्षण विभाग विरुद्ध कोर्टात याचिका टाकली आहे वगैरे वगैरे सगळं. आणि नेते मंडळींचं कसं लक्ष नाहीये वगैरे म्हटलेलं आहे. अर्थातच मी तर म्हणालोच आहे की शिक्षण क्षेत्राकडे सगळ्यांनी मुद्दा म्हणून का नाही लावून धरत. एवढ्या जर का युवक संघटना आहेत, त्यांनी जर का हातात घेतला शिक्षणाचा मुद्दा, KG to PG मोफत शिक्षण, तेवढी रेव्होल्युशन होईल महाराष्ट्रात. रामहरी चौरे म्हणतात, प्रसन्न, प्रदेशात फक्त पंकजा मुंडे यांचाच मुलगा शिक्षण घेत नाही, आतापर्यंत राजकारणी, उद्योगपती, अभिनेते. मी म्हणालेलोच आहे आणि मी त्याच्यामुळे मुळात त्यांच्या मुलाच्या परदेशी शिक्षणाबद्दल माझा मुळीच आक्षेप नाही. मी त्याचं समर्थन केलेलं आहे, स्वागत केलेलं आहे, शुभेच्छा दिलेल्या आहेत. माझा मुद्दा फक्त असा आहे, ते होत असताना लोकांच्या काय अपेक्षा ते मांडतायत आणि त्या किती वाजवी आहेत आणि किती अवाजवी आहेत याबद्दल मी हा व्हिडिओ केलेला आहे.
यशवंत जाधव यांनी एक अतिशय प्रॅक्टिकल आणि चांगला मुद्दा मांडलेला आहे आणि हा खरोखर ऐकावा असा मुद्दा आहे. मतदारसंघातील मुलं गरीब आहेत म्हणून कोणताही राजकारणी व्यक्ती आपल्या मुलांना गरीब किंवा खालच्या स्तराचं शिक्षण नाही देऊ शकत. त्यांच्या लेवलने ते त्यांच्यावर संस्कार करणारच हे टीका करणाऱ्यांनी समजून घ्यायला हवं आणि मतदान करताना योग्य नेते निवडावं म्हणजे अशी टीका करता येणार नाही. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रॅक्टिकल मुद्दा आहे. त्या नेत्याला आपल्या मुलाला जे सर्वोत्कृष्ट शिक्षण उपलब्ध आहे तिकडे तो पाठवण्याचा प्रयत्न करतो आणि तो इथल्या जे तुम्हाला आता एखादे आर पाटील असतात सोडून द्या, सगळेच काही जिल्हा परिषदेमध्ये आपल्या मुलांना पाठवणार नाहीत, काही पाठवतही असतील आणि मला त्याचं कौतुक आहे. कल्पना ही पाहिजे, आयडिया ही पाहिजे, महत्वाकांक्षा ही पाहिजे की आमच्या शाळा उत्तम उत्तम शिक्षण देतील, त्यासाठी उत्तम उत्तम रिसोर्सेस तिकडे असतील. खरं आहे की अगदी इंटरनॅशनल दर्जाच्या शाळांनी इतक्या सोयी आणायच्या झाल्या तर शिक्षणाची किंमत पण खूप वाढेल, ती परवडणारी नाहीये. पण किमान गोष्टी तर आपण नक्की देऊ शकतो. उत्तम वायफाय सेवा द्यायला आज काय आपल्या महाराष्ट्रात देशात काही पैसा नाहीये शाळांसाठी. उत्तम फळे, उत्तम बेंचेस, खाण्यासाठीची व्यवस्था, संपूर्ण पाठ्यपुस्तकं फुकट ती सगळी त्या शाळेमध्ये स्टोर असतील, मुलांना दप्तर आणायची गरज पडणार नाही. शिक्षण शिकवण्याचे अधिकाधिक आधुनिक मोड्स ऑफ कम्युनिकेशन असतील, शिक्षकांसाठी वेळोवेळी होणाऱ्या कार्यशाळा असतील, त्यांचे पगार वेळेत होतील, त्यांचे चांगले पगार होतील, अनुदानित शाळा असतील ज्याच्यामुळे कोणाचे उमरे झिजवायची वेळ शिक्षकांवरती येणार नाही किंवा विद्यार्थ्यांवरती सुद्धा टांगती तलवार राहणार नाही. अशा सगळ्या गोष्टी शक्य आहेत. पण हा मुद्दा अजेंडा म्हणून जर का आपण स्वीकारणार नाही तर आपण फक्त दुसऱ्यांच्या मुलाच्या शिक्षणाकडे बोट दाखवत बसू, जसं तुम्ही पंकजा मुंडेंच्या मुलाकडे दाखवताय. ठीक आहे, मी बऱ्यापैकी कमेंट्स घेतलेल्या आहेत असं मला वाटतं. काही जणांनी याच्यामध्ये वेगळाही मुद्दा मांडलेला आहे की इतर नेत्यांच्या मुलांच्या परदेशी शिक्षणाबद्दल कोणी काही बोलले नाही, पण पंकजा मुंडेंच्याच मुलाच्या शिक्षणावरती एवढा गदारोळ का, असा सुद्धा. आणि काही जणांनी त्याला असं विचार केला की याचा हा जातीयवाद आहे का. मी काही त्याच्यातल्या त्या असल्या कुठल्याही कमेंट्स मी घेतलेल्या नाहीयेत. मी जो एक सिन्सिअर प्रश्न लोकांनी विचारलेले आहेत आणि काहींनी तर बीड मधल्या स्थानिकांनी सुद्धा सोशल मीडियावरती विचारलेले आहेत, त्या अनुषंगानेच मी ही चर्चा करतो आणि मी स्वतःच म्हणतोय असं शिक्षण घेण्याचं मी समर्थन करतो. त्या मुलाला माझ्या शुभेच्छा आहेत, अभिनंदन करतो आणि अशा कोणत्याही उच्च शिक्षण घेणाऱ्या राजकारण्याच्या मुला मुलीबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये. माझं म्हणणं टीका करणाऱ्यांवरती आहे. मी तिसऱ्यांदा आता म्हणतोय या व्हिडिओत. सो मी बऱ्यापैकी कमेंट्स घेतलेल्या आहेत नेहमीप्रमाणे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, एखादे मुद्दे कुठले राहिले असतील तर मला जरूर कळवा. मी तुमच्या कमेंट्स वाचत असतो व्हिडिओच्या नंतर. आणि मी स्वतः फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर वरती आहे. यूट्यूब वरती आमचा चॅनल आहे, तो सबस्क्राईब करा. शिवाय साम टीव्ही हा फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवर आहे आणि आमची वेबसाईट आहे samtv.com. आमचा ॲप आहे, मोबाईलवर डाउनलोड करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवान, विश्वसनीय विविध बातम्यांसाठी पाहत राहा साम टीव्ही.